समोर कसली तुमची 56 इंचाची छाती म्हणजे? तुम्ही आता भारताने अमेरिकेसोबत जो व्यापार करार केला आहे त्यावर म्हणाल, तुम्हाला असं वाटतं का की नरेंद्र मोदींनी कुठल्या दबावाअंतर्गत हा व्यापार करार ट्रम्प यांच्याशी केलेला आहे? आपण एपिस्टन फाईलमधलं मोदी यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री हरदीप पुरी आणि एपिस्टिन आणि त्याच्या लोकांशी झालेला संवाद जो रेकॉर्डवरती आलेला आहे तो पाहिल्यावरती तुमचं खात्री पटेल की मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एपिस्टनबरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होतं. कशासाठी? हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपिस्टनच्या लोकांना भारतात येण्याचा विजा प्राप्त करून दिला. हे मोदींच्या संमतीशिवाय झालंय का? नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे, त्याच्यावरती आम्ही बोलणार नाही. राहुल गांधी सक्षम आहेत बोलायला. पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या, त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी. त्याच्यावर तरी बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीचा संसार का मोडला? आपण वाचलत का, ऐकलत का? जेव्हा बिल गेट्सच्या पत्नीला कळलं की बिल गेट्सची जेफ्री एपिस्टन बरोबर संबंध आहे आणि जेफ्री एपिस्टनचा धंदा जो आहे हा लहान मुलींना फूस लावून पळवणं आणि जगभरातल्या राजकीय त्या मुलींचं शोषण करू देणं, हे जेव्हा मिसेस बिल गेटला कळलं तेव्हा तिने आपल्या नवऱ्याशी घटस्फोट घेतला की अत्यंत निर्घृण आहे. आणि त्याच पद्धतीचं संशयास्पद वातावरण आपल्या देशातल्या मंत्र्यांविषयी निर्माण झालेलं असताना अजूनही ते मंत्री आणि ते लोक या देशावर कारभार करतायत, राज्य करतायत. हा फरक समजून घेतला पाहिजे. एपिस्टन फाईल नंतर डायरेक्ट कल्याण डोंबिवली तिथे पण एपिस्टन आलाय का कोणी? जेफ्री तिथे जेफ्री आहेत खूप म्हणून सांगतो. महाराष्ट्रातल्या भाजपात आणि इतर पक्षात सुद्धा खूप जेफ्री एपिस्टन आहेत. रावसाहेब, राज्याच्या राजकारणातले काही विषय आहेत. राष्ट्रीय राजकारण आपण राज्यातल्या राजकारणावर येऊया. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतीत अनेक मुद्दे समोर येत आहेत. रोहित पवार असं म्हणालेले आहेत की 9 फेब्रुवारी नंतर ते एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि नेमकं विमान अपघाताच्या वेळेस त्या विमानात काय घडलं याची इत्थंभूत माहिती ते देणार आहेत. बघा, रोहित पवार हे पवार कुटुंबातले एक महत्त्वाचे घटक आहे. अजितदादा पवार हे त्यांचे काका आहेत. त्याच्यामुळे कुटुंबातल्या अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या राजकारणामध्ये आहेत, ज्यांच्याकडे रहस्य शोधण्याची क्षमता आहे, ज्यांच्यापाशी अनेक चांगली माहिती येत असते एखाद्या घटनेमागचं पडद्याआडचे, त्यात रोहित पवार आहेत. रोहित पवार जर अशा प्रकारे काही वेगळी माहिती समोर आणणार असेल तर महाराष्ट्र ती माहिती ऐकण्यास उत्सुक आहे. मी स्वतः आपल्याला काही माहिती देण्याचा प्रयत्न केला, कारण आम्ही सगळे दादांचे प्रेमी आहोत. राजकीय होते असतील, पण अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातले कर्तबगार, कार्यक्षम, दिलखुलास आणि उमदा नेता होता. याच्याविषयी कोणाचे दुमत नाही. अशा व्यक्तीचं अशा प्रकारे दुर्दैवी निधन व्हावं आणि त्याच्यामागे लोकांनी संशय व्यक्त करावा, त्याच्यामुळे जर काही वेगळी माहिती समोर येणार असेल तर नक्कीच त्याचं आम्ही माहिती घेऊ आणि नक्कीच मी स्वतः रोहित पवारांशी याबाबत बोलू, कारण मी स्वतः अस्वस्थ आहे अजितदादांच्या निधनानंतर.